प्रिया विष्णू देवपते. नमस्कार, माझं नाव क्रांतीनाना मळेगावकर. गडबड आहे का तुम्हाला? पटकन सांगून मोकळ्या झाल्यावर. यस, आता एकदा टाळ्या वहिनींसाठी वाजवा. टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्यात साईराम की तुमच्याकडनं उखाणा ऐकायचं आहे म्हणून. बाई ए दादा, बिचारी अशी खुश झाली जणू लाडक्या बहिणीचे पैसे डबल जमा होणार. सगळ्या जणींना उखाणा आलं पाहिजे, फक्त महादेवाच्या पिंडीला म्हणायचं नाही. तो सरकारी उखाणा, तो सोडून कोणताही उखाणा घ्या. चलो स्टार्ट. आणि ज्याचा उखाणा हटके त्यांना बक्षीस फिक्स. राजहंस पक्षाचे गुंज गुंज डोळे. कसले डोळे? गुंज डोळे. तुम्ही कधी बघायला गेले? आता सोपं आहे का ते? राजवंश पक्ष आधी ऐकलं बी मी, फक्त बघितलं तर कधीच नाही. पुढं विष्णू पाटलांचं नाव माझ्या हृदयात खेळे. या बाळा, पांढरा शर्ट आहे तुझ्याकडे, रेझर लाईट आहे मी पाहतोय. मी बॉडीगार्डला तिथं पाठवेल, तुला उचलून घ्यायला लावेल. रेझर मारू नको, शूटिंग चालू हे करू नकोस. या माऊली एकदम याच लाईनमध्ये पांढरा शर्ट आहे, मी पाहिलं त्याच्याकडे, मी त्याचा चेहरा पण लक्षात ठेवला. हां, सारिका रमेश बरकडे. सारिका रमेश बरकडे. यस, पुढे माऊली. उखाणा घेऊ का? मग शिवे देता सरळ बिचारी म्हणते उखाणा घेऊ का? फक्त चक्कर मारून ये. हा, रायगड बांधायला कारागीर होते कुशल. ते माझ्या युट्यूबवरच आहे. रायगड बांधायला कारागीर होते, मावळे होते कुशल. रमेश पाटलांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. वहिनी काय मेकअप हे बाई, गजरा बी दाखवा. गजरा बी कसं जमतं उन्हाळ्याचं काय माहिती. एवढं पार्लर वगैरे आहे का? ना मेकअप भारी झालाय हो. ह्या नाही मेकअप नाही. काय होतं, बऱ्याच जणींचा फाउंडेशन मेकअप उतरतो, त्यांचं बरोबर फिट टू फिट बसलं आहे. यस, छान वाटलं माऊली. काय नाव म्हणलं? मी सुजाता अमोल पाटील. बरं, पुढे. श्री गणेशाची करते पूजा, महादेवाला बोलते नवस. आज आहे होम मिनिस्टरचा दिवस. या जी. वर्षाराणी समाधान डोईफोडे. काय म्हणले? वर्षाराणी समाधान डोईफोडे. अच्छा, पुढे. पंक्तीच्या वर्णाला खोबरं घालते खिसून. कशाच्या? पंक्तीच्या वर्णाला खोबरं घालते खिसून. समाधानराव गेले रुसून तर मी आणते सायकलवर बसून. जमते बिचारी. तुमचं झालंय ना? पण काही जाण म्हणून म्हणलं मी. असं येऊ का? असं येऊ, लाईटच पडत नाही, कारण अंधारच पडतो चेहऱ्यावर. येतं का तुला व्यवस्थित? ऐसा की ऐसा. हां, बोला. माझं नाव यास्मिन तंजू माता. बाहेर भाजीत भाजी मेथीची, तंजू माझ्या प्रीतीचा. कुठल्या माळावर भाजी उगवली त्यांची? भारीच आहे की. या, काय नाव माऊली तुमचं? रोहिणी महेश कदम. बरं, पुढं. चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे, महेशचं नाव घेते, लक्ष द्या इकडे. काय म्हणता? निवांत तुमचं. आम्ही काय बोंबलत फिरतोय गावगावी. काल वड्याला होतो, आता आलेला आहे, परत दिवशी समुद्राला चाललो. हा, आला आज इथे आला. आता नाल्याला आलो इकडे, असं वड्यावर. पुढं. माझं नाव स्नेहा राहुल काळुखे. बरं, बाई साडी चांगली म्हणजे मधलं यांचंच कौतुक केलं होतं साडीबद्दल, त्यांनी मध्ये तेवढा टाकला हो. हा, काय नाव म्हणलं? स्नेहा राहुल काळुखे. बरं, कुठं आला तुम्ही? मी माहेर आहे, सासर सांगली. बरं, मी काल सांगलीलाच होतो, कवटे महाकाळ. आगीचा में बगीचा, बगीचा में बंदर, राहुल मेरे दिल के अंदर. जमते चांगलं. तुम्ही काय अंगणवाडी चालवता का? बचत गट? चालवते. वाटलंच मला साडीचा पदर. तुम्हाला माहिती आहे का? हा का, साडीचा पदर जर उजवीकडून असा धरलेला असेल ना, अंगणवाडीच्या मॅडम, शाळेच्या मॅडम, बचत गटाच्या मॅडम, पैसे वसुली करणाऱ्या योजनेवाल्या या मॅडम, साडीचा पदर या बाजूला जर या बाजूला असा धरलेला असेल तर समजायचं सरपंचाची बायको, नगरसेवकची बायको, ग्रामपंचायतीचे मेंबर असे. आणि साडीचा पदर डायरेक्ट कमरेला असेल तर भांडकुदळे असतात. काढू नका. हा, मी बघितलंय, साडीच्या पदरावरनं जजमेंट येते ते. जमलं, छान आहे. बचत गट चालवतो तुम्ही म्हणजे. यस, काय नाव म्हणलं तुमचं? शीतल दशरथ कदम. बरं, पुढे. पंढरीचा पांडुरंग,
शिर्डीच्या साई. सांगा तुम्ही कोणाची आई? पंढरीचा पांडुरंग, शिर्डींच्या साई. दशरथरावांचं नाव घेतो प्रतीकच्या आई. हा कोणाचा आहे? अरे हा पत्ता पहिल्यांदाच ऐकलं रे मी. हा हा, हा, हा. हा? या इकडे. नमस्कार. कशा आहात तुम्ही? बरे. बरं. ते कसे आहे? बरे. बरं. त्यांचे तुमचे बरे ते. ते पण बरे आहेत का आपलं? पुढं अश्विनी लक्ष्मणराव. अश्विनी लक्ष्मणराव राऊत. पुढे नदीच्या पलीकडे कासरणीचं घर. सासूबाई म्हणतात बांगड्या भर. ननंद ए तुला एंट्री नाही दादा? ए अरे तुझं नाही कार्यक्रम. जाऊ दे डिस्टर्ब करू नका. जाऊ दे त्याला वाटलं मला बी घेते ती का दादा. ही तर जागा पूर्ण गेली. हा ए नदीच्या पलीकड कासरणीचं घर. सासूबाई म्हणतात बांगड्या भर. ननंदबाई म्हणतात थोड्याच भर. लक्ष्मण मित्र म्हणतात किती भरायचं तेवढ्या भर. माझ्या जीवावर आईश कर. हा भारी आहे की मग. काय काय परिचय आपला? नाव अमृता विकास जाधव. पुढं महादेवाच्या मंदिरावर बसवला कळस. विकास पाटलांचं नाव घेताना मला नाही येत आलं. वा धन्यवाद. या माऊली तुमचं कधी झालंय? नाही दिवस नाही बरे तास बरं पण नाही. कमीत कमी 25 वर्षाचं जुनं कॅसेट आहे. बरं आले माझा अंदाज फेलत आहे कारण ह्यांचं शूटिंग होऊन 25 वर्ष झालेले आहे. आता ह्यांच्या लेकराचं लग्नाचं शूटिंग चालू करायचंय. बरोबर का? येस. काय नाव माऊली? अर्चना विठ्ठल माने. अर्चना विठ्ठल माने. तवा अर्चना नाव ठेवत होती 25 वर्षापूर्वी. बरं पुढं झालं का? आता काय नाही सगळा कार्यक्रम सत्यनारायणापर्यंत आला. हा जागरण गोंधळ उरकलं. पुढं हवा वेगाने वाहते. हवेपेक्षा वेग त्यांचा जास्त होता. आणि हे तुम्ही माझ्या युट्यूबवरच बघून आले. मी आले इथं. मी आले मी जाते. हवा वेगाने वाहते. हवेपेक्षा वेग त्यांचा जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढा लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. जिजाऊंचा लेख तो लाखात नाही अख्ख्या जगात एक होता. हे देवा मी मदत करू थोडीशी. थोडा डिले दे फक्त ऐका. तुम्हाला जर हा उखाणा आवडला तर वहिनींसाठी माझ्यासाठी माऊलीसाठी आणि माझ्यासाठी दोन्ही हातावर मंडळ्या वाजवायच्या. थोडं कमी डिले. चिक चिक चिक. रेडी? हा उखाणा असा आहे. थांबा मी सांगतो मग तुम्ही माझ्या मागं म्हणा बस. हे नाही का? हा उखाणा माझ्या युट्यूबवर आहे. 40 मिलियन लोकांनी युट्यूबला पाहिलंय. उखाणा असा आहे. हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नेक होता. जिजाऊचा लेख तो लाखात नाही जगात एक होता. जिजाऊचा लेख तो लाखात नाही जगात एक होता. हे देवा माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. हे देवा माझ्या काही इच्छा लक्षात ठेव. मी दगड झालो ना तर सह्याद्रीचा होऊ दे. मी माती झालो ना तर रायगडाचे होऊ दे. हे देवा मला वाघ नको वाघ नक्या होऊ दे. तलवार नको भवानी तलवार होऊ दे. आणि देवा हेही नाही जमलं ना तर देवा मला हसत हसत बनणारा शिवा काशीत होऊ दे. आणि हेही नाही जमलं तर देवा मला पुन्हा जन्मालाच घालू नको. कारण की या जन्मात धन्य झालो मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्माला येऊन. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केले स्वराज्य. क्रांतीनानांकडनं तुम्हा सगळ्यांना जय महाराष्ट्र. म्हणा आता तुम्ही शिळ्याकडे नव्हताना. हवा वेगाने नव्हती हवेपेक्षा वेग त्यांचा जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढा लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता. जिजाऊंचा लेख तो लाखात नाही अख्ख्या जगात एक होता. हे देवा पुढच्या जन्मी एक इच्छा लक्षात राहू दे. दगड झाले तर सह्याद्रीचे होऊ दे. माती झाली तर रायगडाची होऊ दे. तलवार झाली तर भवानी तलवार होऊ दे. वाघ नको वाघ नक्या होऊ दे. मस्जिद नको जगदेश्वराची पायरी होऊ दे. हे नाही झाले तर हसत हसत छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हसत हसत मरणारा शिवा काशीत होऊ दे. हे नाही झालं तर पुन्हा जन्मालाच घालू नको. कारण या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मभूमी येथे मी पावन झालेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
महाराष्ट्रात जन्म घेऊन पावन झाले. शिवभूमी येथे जन्म घेऊन मी धन्य झाले, धन्य झाले, धन्य झाले. माझ्या राजांनी, माझ्या शिवबांनी निर्माण केले स्वराज्य. विठ्ठल पाटलांचं नाव घेते, इथे जमलेला सर्व मायमौलीला माझा जय महाराष्ट्र. या वा वा हो टाळ्या पण माझा या जमलं. या गुडी चहाची या ग माय माझी या साडी भारी आहे बरं. कुठनं घेतली, कुठनं घेतली, कुठनं, हे कुठलं दुकान आहे? कुठनं घेतली दुकान? बाकीचे काय चोऱ्या करते का? साडी एकट्या दुकानात नाही तर ऑनलाईन मिळते. दुसरीकडे कुठे मी ऑनलाईन वाले आहेत की साडी आता ऑनलाईन मी चालू झाली काय? येस येस पुढं. सुरेखा मल्हारी माळी. उखाणा घ्या यात्रेच्या वेळी. बाग लावली परोपरी आज झाडे तरोतरी आंब्याने बांधली कोळी अंजिराले खाया उंबराले पिकाया टरबूज आले तोडाया चक्कोनी बांधली गोळी सीताफाने उगले डोळे द्राक्षाचा घड काशी मनारशी लागते गोड तुम्ही जा उसात बोरे जांभळाला खिशात ओढला नारळ करा आज साखर भरा कुठेतरी नोकरी धरा मला शालू पैदा करा माझ्या माहेर जाईन माझ्या दारात लिंबात जाट त्याचे सावळे डेरेदार त्याचे सावला बसून खाईन माझ्या माहेर जाईन माझे माहेरे बेगमपुरी मला दिले मोठ्या घरी दागिनले ते नानापुरी माझ्या गळ्यात चंद्रहार घडंदार हातात गोट पाडल्या मनगटी दाटल्या दारात चिरबत्ती नाही पोळी घालतो पाणी धुनधला परटीन स्वयंपाकाला आचारीन स्वयंपाकाच्या खोलीत मेनलाटची बत्ती स्वयंपाक झाला नानापरी चढून गेले मोहन माळी घालत होती गुलाबी शालूची घडी चला चला झाली जेवणाची तयारी जरीची साडी हे सकाळपर्यंत दूर कर ना मला पुणे मैत्रिणीतला उद्याचा कार्यक्रम आहे. जरीची साडी नेसायला जरी चोळलेला जरीचे चोळीचे ते हरभळे बिघाड काय सांगू संपत्ती जातात अंकुसाय टावेल तोंडुसाय हत्रमाले साय नदीचे दोहतार बसायला चिमणाचा पाट्या फिरक्यादार चांदीचं कडकणं सोन्यास ताट गंगा जमना वाट्यासात आणखी वाटते गोड भात आणखी वाटते नकुऱ्याचा भात आणखी वाटते शिरापुरा सुंदर आमटीचा ठुरका मारा आणखी वाटते बालुशाही तिखट खाण्याची सवय नाही चोळ्याला तिखट झालेली लिंबू आठवण नाही ही गोष्ट लक्षात नाही माफी करा परत चुकलं तर मला मी तर खरोखरच गुलाबाच्या फुलाने मारा हा एवढं नाही हसायला लय नाही थोडंच. गौरी समीर कदम हातात बांगड्या मोग मोर पिचक्या समाज पाटील गेले ऊस बांधायला मला लागतात उचक्या ते ऊस बांधा गेला तुम्हाला उचके लागतात एवढे आठवण काढतात. वा बाई तुम्ही विजा जाऊ की पोळ्या भराय उसात या जी बोला. अर्चना गणेश सावंत. हे गाव तुमचं आहे का? सासर. आणि ते काय होतं? ते मी कृषी प्रदर्शन पाहायला आले होते मग बघितलं होतं. येस पुढे. एक होती चिऊ एक होता काऊ. वहिनी उरका ना डोकं नका खाऊ. एक होती चिऊ एक होता काऊ गणेश पाटलांचं नाव घेते क्रांती भाऊजी माझं डोकं नका खाऊ. लाईट 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 ओ लाईट वाले दादा कोण आपापले मोबाईल लावा बरं कसं दिसते बघू. लावा ना लावा सगळे 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 हे गाणं म्हणतो मी खास थांबा मी गाणं म्हणतो. अरे शूटिंगचं घेऊन द्यायचं तर दादा का चालू केली या माऊली. हा वर्षा अभिमानराव स्पीकर फाटलाय तुमचा असंच ना. हा संसार रूपी करायला त्याला मोतीशीर दाखल अभिमानरावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा आपण. या छान दिसते साडी. काय नाव आपलं? आरती प्रसाद जाधव. काय म्हणला? आरती प्रसाद जाधव. पुढं पुढं साडी घालते फॅशनची पदर घेते साधा ते माझे कृष्ण मी त्यांची राधा. आणि बाकीचं राहिलं खुली मारायचं. नवऱ्याचं नाव तर सुरुवातीला विचार घेतलंच नाही मध्ये कृष्ण राधा.
साडी घालते फॅशनची, पदर घेते साडी, प्रसादरावांचं नाव घेते. ते माझे कृष्ण. ते माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा. वा वहिनी चष्मा भारी आहे हो. असं हेरी पॉटर माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला हेरी पॉटर माहिती आहे? हा सासरा आहे माझा. अहो हेरी पॉटर पिक्चर आहे त्याच्यामध्ये असा चष्मा आहे. इकडे बघा. अरे काय बोलू आता. इकडे या. पुढं पुढं कपडे असं नको. माझं नाव मिताली नितीन थोरे. क्रिकेटच्या मॅच मध्ये धोनीने मारला 6. नितीन रावांचं नाव घेते. ते नितीन राव झाले माझे सर्जन्मासाठी फिक्स. कुछ ना कहो चुप ही रहो. काय नाव आहे? आरती ओंकार माळी. ही आरती कोण आहेत तुमच्या? नाही होती. नवीन नवीन झालंय का? कधी? लई ताज ताज आहे बघा कसा अंदाज काढला बरं. ताज ह्यांचं वाटच घे बरं. काजूची बोल इकडे घ्या. हो एक नंबर बरं करा. फुल ताज ताज आहे ना. बोला कसं झालं? लव्ह मॅरेज? अरेंज मॅरेज. आणि त्यांचं कसं झालं? गबासाकी. बरं बरं पुढे पुढं का? हलके हलके मी जेवढ्यांना पुढं पुढं म्हणलं त्यांनी काय केलं? उखाणा घेतला. आता तुम्हाला काय म्हणून सांगू मी? पुढं उखाणा आहे हो. असं करा थांबा जरा ब्रेक घ्या. का कुणीच मावशी कुठला कुरकुऱ्याची पिशवी संपली वाटते त्यांची. केक मध्ये केक, चॉकलेटचा केक. ओंकार माझे लाखात एक. आलेत का भाऊ आमचे? कुठे गेले? बरं बरं ते गौतमीचे व्हिडिओ बघ. हा एक विचार का? हा. राग नाही येणार ना? नाही. जेवले का नाही? जेवले. तसं नाही तब्येत खराब होऊन देऊ नका. तसं नाही बहिणीसारखे विचारी कसं तब्येतीची काळजी घ्यावी माणसाने. आहे का नाही? हा पुढं काय? महाग 150 रुपया देगा. हा पुढं नाव. बाई नाव दिसली. काय वेळ आता मला कसं माहिती तुमचं नाव? दीपाली दिनकर शिंदे. ओके पुढे. चांदीचे वाटत. वाटत नसते वाटत नाही. आपल्यासाठी फुलपात्र फुलपात्र असते. वाटत वाटत मोठं वाट आहे. ते पायात म्हणता का चांदीच्या पाया? खोबऱ्याचे तुकडे. हा मेल्यात होवरकर इकडे घास बनवते तिकडे. दिनकरावाचे नाव घेते. होम मिनिस्टर आले इकडे मग मी आले इकडे. जावा तिकडे.